काल रात्रीचीच गोष्ट आहे। सानपाडा येथील एमपीसीटी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे शिवतेज मित्र मंडळाचा कार्यकर्ता आणि सानपाडा विभागातीलच रहिवासी असलेला कैलासवासी अमित इताबे याचं दुःखद निधन झालं। काही दिवसांपूर्वी अमितच्या कुटुंबियांनी अमितला थंडी आणि ताप येत होता म्हणून त्याला एमपीसीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं। मात्र 3 ते 4 दिवस झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती आणि अमितच्या उपचाराच्या नावाखाली हॉस्पिटल व्यवस्थापन हे त्यांच्या कुटुंबियाकडून लाखो रुपये उकळत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना भेटून विनंती केली की आमच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे, त्यामुळे आम्ही अमितला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करत आहोत, तर तुम्ही त्याला डिस्चार्ज द्या। मात्र अशी विनंती करून सुद्धा अमितला एमपीसीटी हॉस्पिटलने डिस्चार्ज देण्यास नकार दिला आणि त्याच्या उपचाराच्या नावाखाली जवळपास 5 लाख रुपये बिल बनवलं। त्यातले 3 लाख रुपये बिल त्याच्या कुटुंबियांनी भरलं आणि काल 7:20 हॉस्पिटलने अमितचा मृत्यू झाल्याचं अधिकृत घोषित केलं। त्यानंतर शिवतेज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला। त्यानंतर मी माझ्या मनसे पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो। यावेळी मी सर्व परिस्थिती जाणून घेतली हॉस्पिटलमधली। त्यानंतर नवी मुंबई मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जावदे यांना मी फोन केला व त्यांना सर्व हकीकत सांगितली। त्यानंतर मी त्यांना बोललो की उर्वरित जे 2 लाख रुपये जे बिल आहे रुग्णाचं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये अमितचं कुटुंबीय भरू शकणार नाही, त्यामुळे ते बिल माफ करण्यात यावं अशी भूमिका मनसेच्या वतीने आम्ही घेतली आणि आम्ही त्या गोष्टीवरती ठाम राहिलो। त्यानंतर डॉक्टर प्रशांत जावदे यांनी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट सोबत बोलणं केलं आणि मनसेच्या दणक्यानंतर त्या ठिकाणी अमितचं उर्वरित 2 लाख रुपये जे बिल होतं ते माफ करण्यात आलं आणि बिल माफ केल्यानंतर अमितची डेड बॉडी त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आली। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।